अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडवरील सचिन वॉच या दुकानात 19 एप्रिल रोजी पहाटे 3 ते 3:30 दरम्यान चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेत व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव व्यापारी महासंघाने शहरातून पायी मोर्चा काढत शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात तात्काळ तपास करून दोषींना अटक करावी, बाजारपेठांमध्ये पोलीस गस्त वाढवावी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। या मोर्चात महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, प्रमुख पदाधिकारी, व्यापारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे। कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी या अतिशय जुन्या आणि नावाजलेल्या वॉच कंपनीवर काल पहाटे 3:30 वाजता दरोडा पडला। त्यामुळे कोपरगावच्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीत, कोपरगावचा व्यापारी वर्ग भयभीत झालेला होता। त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आज कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अशा प्रकारच्या घटना कोपरगावमध्ये पुन्हा होणार नाही यासाठी कोपरगाव पोलीस स्टेशननं गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी। त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केल्या की प्रत्येक व्यापाऱ्यानं आपल्या दुकानच्या बाहेर एक CCTV कॅमेरा गावासाठी अशा प्रकारची योजना राबवून या अशा प्रकारच्या चोऱ्यांना, दरोड्यांना आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे। आणि पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली की या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा। या चोरीचा तपास जर लवकरात लवकर लागला नाही तर आम्हाला व्यापाऱ्यांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल। आणि त्या माध्यमातून आम्ही आज कोपरगावचे सर्व व्यापारी, विविध राजकीय सामाजिक संघटना या निवेदन देण्याच्या मोर्चामध्ये सहभागी झाला। त्याबद्दल व्यापारी महासंघातर्फे त्यांना धन्यवाद। घडलेली आहे त्या घटनेची तसं तर घटना दुर्दैवी आहे, मान्य करतो, परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचून जे काही तपासाच्या महत्त्वाच्या उपाययोजना होत्या किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या आम्ही तातडीने घेतल्या। त्याच्यातून आम्हाला बऱ्याच अंशी खूप काही क्लूज मिळालेले आहेत। CCTV मध्ये गुन्हे करताना दिसलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही फिर्यादी जे आहेत त्यांची थोडीशी चौकशी केल्यानंतर कळलं की ते लोक आदल्या दिवशी पण येऊन गेले होते, ते पण शोधून काढलेलं आहे। आणि आता त्यांचा काल आम्ही जेव्हा माग काढत होतो त्यावेळेला ते ST स्टँडवरती गेले होते। त्यानंतर ST स्टँड मधून एका बसने ते पुण्याच्या बसमध्ये बसले होते आणि तिथून पुढे ते शिर्डीमध्ये उतरले। इथपर्यंतचा तपास आम्ही केला होता, परंतु आता शिर्डीमध्ये हॉटेल लॉजिस खूप आहेत, तर शिर्डीमध्ये त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं गृहीत धरून नाशिक आणि इतर ठिकाणी सुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत। माझे 2 अधिकारी आता ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत। स्वतः LCB ची टीम SP साहेबांनी स्वतः मॉनिटर केलेली आहे। LCB ची टीम स्वतंत्रपणे त्याच्यावरती काम करते आहे। पोलीस स्टेशनची 2 टीम आहेत पोलीस स्टेशनच्या, त्या पण काम करत आहेत। आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जातील असा आमचा आत्मविश्वास आहे। परंतु यश आणि अपयश याची शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही। त्यामुळे आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर पकडू असा आमचा आत्मविश्वास आहे। व्यापारी एकजुटीचा विजय, व्यापारी एकजुटीचा नाही, या गुन्हेगारांची अजून आम्ही माहिती काढली। त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे की यांनी औरंगाबाद मध्ये 3 दिवसापूर्वी एक गुन्हा केलेला आहे, सेम याच प्रकारचा गुन्हा याच आरोपींनी केलेला आहे। त्याच्यामुळे औरंगाबादचे सुद्धा टीम या गुन्हेगारांच्या मागावर आहे, ते या गुन्हेगारांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, आम्ही आहोत। त्यामुळे आता ते लवकरात लवकर घेरले जातील असा एक अंदाज आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊ असं आमचं। गस्त आपली रोजची चालू आहे, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काही सुधारणा ज्या करता येतील त्या सूचनेप्रमाणे त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू।